नमस्कार सगळ्यांना. आजचा विषय आहे, दोन विषय आहेत आणि दोन्ही विषय पंढरीच्या वारीच्या संदर्भात आहेत. पंढरीची वारी एक वारसा हा विषय घेणार आहेत आपले गुरुबंधू. मोठा शब्द वापरत नाहीत पण ज्यांची आध्यात्मिक बैठक आहे असे विकास पाटील. आणि पंढरीची वारी आनंदी व समाधानी जीवनाचे प्रशिक्षण केंद्र हा विषय एक लाईफ कोच म्हणून मी घेणार आहे. माझं नाव आहे रवींद्र खानोलकर. प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण शंखनाद करून त्याची सुरुवात करतो. तर आपल्याला अडूर यांनी केलेला शंखनाद ऐकायचा. प्रदीप माडूर यांनी प्रसन्न मुद्रेने प्रसन्न केलेला शंखनाद. याच्यानंतर आपण आजच्या विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय आहे की पहिला विषय आहे पंढरीची वारी एक वारसा. आता आपल्याला माहिती आहे विकास पाटीलांचा एक आध्यात्मिक अभ्यास आहे, बैठक आहे. त्यांनी त्यांच्या ओळखीमध्ये मी नेहमी सांगतो की 2001 पासून सद्गुरू अण्णा गद्रे यांचा गुरु उपदेश त्यांना मिळाला आहे आणि सहवास पण लाभला आहे. त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणं केलेली आहेत, अनेक यात्रा केलेल्या आहेत, तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे सद्गुरू अण्णांबरोबर पण त्यांच्या बऱ्याच यात्रा झाल्या आहेत. पैकी अक्कलकोट आहे, गाणगापूर आहे, पिठापूर आहे, कुडवपूर आहे, नृसिंहवाडी, औदुंबर, गरुडेश्वर, अबुदत्त शिखर, माणगाव ही सगळी दत्तगुरूंची स्थाने झाली. तसेच कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, श्रीशैलम, सोरटी, सोमनाथ अशी अनेक देवस्थानांना त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने गिरनार, नर्मदा परिक्रमा, वैष्णोदेवी, चारधाम, कैलास मानस सरोवरची त्यांची पायी यात्रा पण यशस्वी झालेली आहे. बघायला गेलं तर त्यांनी आध्यात्मिक विषयाला आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. कारण अनेक धार्मिक पुस्तकांची प्रकाशनं केलेली आहेत. गुरुचरित्र संपूर्ण गद्यरूपी अनुवाद असलेला गुरुचरित्र दिनदर्शिका ग्रंथ कदाचित त्यांनी 22-25 हजार प्रती लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. अनेक धार्मिक पुस्तके छापलेली आहेत आणि त्यांचं लेखन बऱ्याचशा मासिकांमधून पण झालेलं आहे ज्या आध्यात्मिक विषय घेतात. म्हणजे भक्ती संगम, श्री गजानन, आशिष, साई लीला, साई सागर, स्वामी सवर, समर्थ, दिव्यांग वगैरे. आणि असे आपले विकास पाटील यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आजचा विषय घ्यायचा आहे पंढरीची वारी एक वारसा. हा विकास. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आपण पंढरपूरच्या वारीबद्दल वारसा, एक वारसा आणि त्याचा इतिहास याची माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. पंढरपूरची वारी ही विठोबाच्या सन्मानार्थ महाराष्ट्रातील पंढरीची यात्रा आहे. वारीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत या संतांच्या पादुका त्यांच्या संबंधित देवस्थानापासून पंढरपूर पर्यंत नेणे समाविष्ट आहे. या मिरवणुकीत अनेक भाविक समाविष्ट होतात. ही वारी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पायी यात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.
या संप्रदायाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. हा एक आनंद सोहळा असतो. वारी म्हणजे आपुलकीचा सोहळा. वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा. वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ. वारी म्हणजे अमाप उत्साह. आपल्यामध्ये असलेलं मी पण काढून टाकायचं असेल तर वारीमध्ये जायलाच हवं असं म्हटलं जातं. पंढरीच्या वारीची परंपरा ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्याही पूर्वीपासून चालत आलेली आहे. माऊलींचे पणजोबा त्र्यंबकपंत कुलकर्णी हे आपेगाव ते पंढरपूर वारी करत. संत ज्ञानेश्वरांचे वडीलही वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे ह्या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप पुढे संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करत असत. ज्या भागवत धर्माची मुहूर्तमेढ संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व वेळ म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म आहे. संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून महाराष्ट्र व्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो तो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडात विभाजन करता येईल. संत ज्ञानेश्वर पूर्व भक्त पुंडलिक काळ. 2 ज्ञानदेव नामदेव काळ. 3 संत भानुदास संत एकनाथ काळ. 4 संत तुकोबा निळोबा काळ. आणि 5 संत तुकारामोत्तर 340 वर्षाचा काळ. संत तुकाराम महाराज यांच्याही घराण्यात वारीची प्रथा होती. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव नामदेवांच्या समकालीन होते. स्वतः तुकाराम महाराज 1400 टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत. आजच्या या पालखी सोहळ्याची परंपरा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांनी 1685 मध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनानंतर 36 वर्षांनी सुरू केली. तुकोबारायांच्या पादुका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत येऊन माऊलींच्या पादुकांसमवेत पंढरीस घेऊन जाण्याची परंपरा अशी सुरू झाली. श्री नारायण महाराज देहूकर यांनीच वारी सोहळ्यात आणि संप्रदायात ज्ञानोबा तुकाराम या भजनाची प्रथा सुरू केली. हा ऐश्वर्यपूर्ण पालखी सोहळा सन 1685 पासून ते 1830 पर्यंत एकत्रितपणे सुरू राहिला. त्यानंतर पुढे देहूकर मोरे यांच्या सांगण्यावरून थोर भागवत भक्त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी सरदार असणारे परंतु नंतर आळंदीत वास्तव्यास असणारे श्री गुरु हैबत बाबा
यांनी सन 1831 पासून माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढी वारी सुरू केली. त्यापूर्वी देहूवरून आळंदीला पादुका येत होत्या तुकाराम महाराजांच्या आणि दोन्ही मिळून जात होत्या. आता सन 1831 पासून माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढी वारी आळंदीवरून सुरू झाली आणि तुकाराम महाराजांची देहूवरून. हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात सरदार होते. मूळ गाव आरफळ, जिल्हा सातारा येथे भेट देण्यासाठी ते निघाले असता भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती हरण करून त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना गुहेमध्ये कोंडले. हैबत बाबांनी अहोरात्र हरिपाठाचा घोष सुरू केला. दरम्यान भिल्ल नायकाच्या पत्नीला मुलगा झाला. त्या प्रित्यर्थ नायकाने गुहेवरील शिळा दूर केली. तेव्हा श्री गुरु हैबत बाबा व अन्य लोक अन्न पाण्या अभावी निश्चेष्ट पडल्याचे त्याला दिसले. त्या अवस्थेतही हैबर बाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग उमटत होते. हे पाहून त्या भिल्ल नायकाने हैबत बाबाची पूर्ण शुश्रूषा करून त्याची संपत्तीसह सन्मानाने मुक्तता केली. पुढे हैबत बाबा आरफळला गावी न जाता थेट आळंदीत आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले. पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून हैबत बाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले अंकलीकर शितोळे सरकार यांचेकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे लवाजमा, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती सोडून बाकीचा सारा सरंजाम आष्टागायत सुरू आहे वारीसाठी. आज दिंडीचे जे मनोहारी रूप दिसतं त्याचं श्रेय हैबत बाबांनाच जातं. श्री गुरु हैबत बाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्यामुळे त्यांनी वारी सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखी शिस्तबद्ध स्वरूप दिले. म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम, भजनाची पद्धत, इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्री गुरु हैबत बाबा यांनी 1831 पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते. वारकरी संप्रदायाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वारी. या वारीवरूनच वारी करणारा म्हणून या संप्रदायास वारकरी संप्रदाय असे नाव पडले. पंढरीची वारी ही एकदाच करण्याची नसून सातत्याने वारंवार जन्मभर व पिढ्यानपिढ्या करण्याची साधना आहे. आज मी तिला निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, संत एकनाथ सावतामाळी, रामदास स्वामी, सद्गुरु गजानन महाराज अशा अनेक पालख्या दर्शनासाठी पंढरीत येतात. यात लाखो भाविक सहभागी असतात. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालात या पालख्या पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांना ऊन पावसाची, चालण्याची, जेवण खाण्याची कसलीच भ्रांत नसते. पालखी मुक्कामावर पोहोचली की माऊलींच्या कीर्तनाचा कार्यक्रम होतो. कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचनी अभंगाने होते. दिंडीतल्या अन्नपूर्णाच्या स्वरूपातल्या भगिनी स्वयंपाक करून सर्वांना जेवू घालतात. चालून थकलेले वारकरी मिळेल त्या स्थितीत झोपी जातात. 3:30च्या ब्रह्ममुहूर्तावर उठून वारकरी आंघोळी करून काकडा भजन करतात. नंतर पादुकांवर अभिषेक करून भाविक दर्शन घेतात.
अश्वही माऊलींचे दर्शन करतात व चालायला सुरुवात होते. दर 2 तासांनी थोडी विश्रांती होते. दुपारचा माऊलींचा नैवेद्य व विसावा होतो. पुढच्या मुक्कामी पोहोचल्यावर आरती होऊन त्या दिवसाचा प्रवास पूर्ण होतो. पुन्हा रात्री कीर्तन होते. अशा या वारीचा लाभ किंवा वारी दर्शनाचा लाभ प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा. पंढरपूर हे श्रीमंतांचं श्रीमंत देवस्थान नाही. पंढरपूर हे श्रीमंतांचं किंवा श्रीमंत देवस्थान नाही. इथे भक्त कमी येत नाहीत, लाखो येतात. ते मागणं काय मागतात तर पाऊस चांगला पडू दे, शेती भरून येऊ दे. जे काही मागणं असतं ते समाजासाठी, समृद्धीसाठी. कोणी त्याच्याकडे गाडी बंगला प्रापंचिक मागण्या घेऊन येत नाही, तर उलट गाडी बंगला वाले सुद्धा गरीब श्रीमंत जात पात विसरून वारकऱ्यात सामावून जातात. एवढेच नाही तर गाडीवाले डॉक्टर आपले दवाखाने बंद करून गाडी घेऊन वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिरते दवाखाने घेऊन येतात. हा गरिबांचा देव नाही, तर तृप्त गरीब श्रीमंतांचा देव आहे. पांडुरंगाला कोणी नवस करत नाही, साकडे घालत नाही. वारकरी म्हणतात, पांडुरंगाकडे काही मागण्याची इच्छाच होत नाही. कमरेवर हात घेऊन उभा असतो, त्याच्याकडे आशीर्वादाचा हात पण नाही. मी देईन किंवा देतो असा भावही नाही पांडुरंगाकडे. मागणारे लोक या दरबारात येत नसावेत म्हणून संतांनी तिथं डोकं ठेवलं. मागणारे लोक या दरबारात येत नसावेत म्हणूनच संतांनी तिथे डोकं ठेवलं. वारीला जाणारे वारकरी तर पंढरपूरला पोहोचल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाच्या दर्शनाला सुद्धा न थांबता नुसते कळसाचे दर्शन करून परत फिरतात. कुठे गर्दी नाही, ढकलाढकली नाही, चेंगराचेंगरी नाही. निव्वळ भक्ती, आणि ती भक्ती पांडुरंगाला नक्कीच पोहोचते. पांडुरंग पुंडलिकाची माता पित्यांची सेवा पाहूनच पंढरीत उभा ठाकला आहे. तो भक्तीचा भुकेला आहे. हरिओम. जय श्री विठ्ठल. इथे मी थांबतो. खूप छान माहिती विकास भाऊ, खूप छान. छान. विकासजी, तुम्ही पंढरीची वारी एक वारसा आणि त्याचा इतिहास छान समजावून सांगितला, एकत्र संकलित करून सांगितला. आणि तो त्यांनी खरोखर जेवढे ऐकतील त्यांना त्याचा लाभ होणार आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला हा वारीची माहिती असावी, आणि ती आमच्या दृष्टीने परिपूर्ण तुम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचला आहे. आता दुसरा विषय असा येतोय, तो मी घेणार आहे. माझं नाव रवींद्र खानोलकर. विकास पाटील हे गेले 7 वर्ष पंढरीच्या वारी दर्शनाला किंवा एक अर्धा दिवस वारी चालण्यासाठी सातत्याने जात आहेत. पैकी 2 वर्ष आम्ही वारी दर्शनाला किंवा पालखी दर्शनाला गेलो, आणि विचार करता करता एक असा छान शोध लागला. मी लाईफ कोच म्हणून गेले 22 वर्ष कार्य करीत आहे, आणि खूप काम केल्यानंतर असं कळलं की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काय साधायचं आहे. कारण तो पैशाच्या मागे लागला तर पैशाचा अतिरेक होतो, कामाच्या मागे लागला ज्याला आपण वर्कहॉलिक म्हणतो तर तो कामालाच वाहून घेतो, आणि मग जीवन जे आहे आपलं हे थोडं
विस्कळीत होतं, घरातलं कुटुंब विस्कळीत होतं. कारण आपल्याला असं म्हटलं जातं की ज्या आपल्या प्राथमिकता आहेत जीवनातल्या, त्याच्यात आहे मी स्वतः आहे, त्याच्यानंतर माझं कामकाज आहे म्हणजे एज्युकेशन किंवा अर्थार्जन, त्याच्यानंतर माझं कुटुंब आहे, त्याच्यानंतर माझं एक्सटेंडेड मोठं कुटुंब आहे, मित्रमंडळी आहेत, आणि त्याच्यातला एक भाग आहे समाजकार्य. अशा आपल्या आयुष्याच्या प्राथमिकता असतात. पण असं नाही होत, कारण आपण खूप ऐकतो की खूप पैसा कमवला आणि नंतर तो खायच्या वेळेला आपल्याला डॉक्टरांची बंधनं चालू होतात. म्हणजे दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. पण मला असा शोध लागला की प्रत्येकाला आनंदी व समाधानी जीवन पाहिजे. पण हे आनंदी व समाधानी जीवन नुसतं आनंद करून चालत नाही, तर त्याच्याबरोबर यश पाहिजे. आणि यश हे नेहमी वेगळं वेगळं वाढीव पाहिजे, वेगळं वेगळं पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दुसरीमध्ये एका मुलाला जर पहिला नंबर मिळाला तर आपण वर्षभर सांगतो हा पहिला आला आहे, हा दुसरी. पण तिसरीमध्ये त्याला नवीन यश घ्यायला लागतं, चौथीत नवीन यश घ्यायला लागतं. त्यामुळे मी जी व्याख्या केली होती माझ्या कामकाजाच्या काळात ती अशी होती की यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. आणि आनंदी व समाधानी जीवनामध्ये सर्व येतं. म्हणजे आपलं सुदृढ सशक्त शरीर पण येतं, समृद्धी येते, कारण यश आहे एका बाजूला. तर वारीचा जेव्हा विषय केला तेव्हा मला जाणवलं की हे जेवढे वारकरी आहेत, लाखो वारकरी, यांच्याकडे हा 12 सूत्री कार्यक्रम जो माझा आहे, जो मी वर्कशॉप म्हणून चालवतो, तो 12 सूत्री कार्यक्रम त्या वारीमध्ये येतोय. आणि दुसरं एक गणित असं शोध लागला की साधारण कोणतंही सवय मनुष्य आपल्या सोयीस्कररित्या म्हणतो की स्वभाव बदलत नाही, पण प्रत्येकाचा प्रत्येक स्वभाव बदलता येतो जर त्यांनी स्वतःहून ठरवलं तर. आणि तो 21 दिवसात बदलता येतो जर सातत्याने 21 दिवस आपल्या स्वभावावर काम केलं. उदाहरणार्थ सकारात्मकता, की नकारात्मक विचार करणारच नाही मी, तर 22व्या दिवसापासून ती सवय बनते, नकारात्मक विचार करण्याची सवय निघून जाते. कारण मेंदूच्या सगळ्या पेशी 21 दिवसात नवीन निर्माण होतात आणि नवीन आलेल्या पेशी ह्याचं आकलन करतं की ह्या व्यक्तीला सकारात्मकता बाळगायची आहे. त्यामुळे हे मेडिकल सायन्स सांगतं. आता वारीचा जर विचार केला तर त्याचाही जो काळ आहे तो 21 दिवसाच्या दरम्यान आहे. म्हणजे वारीला जाणार म्हणून 2 दिवस अगोदर तो काळ सुरू होतो आणि परतीचा प्रवास म्हणजे हा 21 दिवसापेक्षा जास्ती आहे. आता ते जे 12 सूत्र आहे आणि वारी असं मी थोडं तुलना करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आपण आत्ताच घेतलेला विषय बघूया, सकारात्मकता. मी वारीला जाणार, मला जमेल का, ही कामं बाकी आहेत, त्याचं काय, कारण वारीचे दिवस ठरलेले आहेत. जायचं म्हणजे उठायचं आणि वारीला जायचं. मगाशी विकास पाटीलांनी सांगितल्याप्रमाणे भूक तहान वगैरे ह्याची कसली भ्रांत नाही आहे. भ्रांत म्हणजे काळजी नाही आहे, म्हणजे उपाशी राहत नाही मनुष्य, त्याच्या सगळ्या सोयी होतात तिकडे. तर सकारात्मकता म्हणजे ध्येय निश्चिती आली की मला जायचं आहे आणि मी जाणार. 2 गोष्टी ह्याच्यात आल्या. एक ध्येय ठरलं बघा की मला पंढरीच्या वारीला 250 किलोमीटरच्या दरम्यानची जी आहे 21 दिवसाचा काळ आहे त्याला जायचं आहे. याचाच अर्थ एवढा आहे की ध्यास काय आहे की वारीला जायचं. मगाशी विकास पाटीलांनी सांगितल्याप्रमाणे चंद्रभागेत स्नान करायचं, कळसाचं दर्शन करायचं आणि परतीचा प्रवास सुरू करायचा. तर ही जी सकारात्मकता किंवा उद्दिष्ट ठरवणं, ध्येय निश्चिती, हा प्रत्येकामध्ये आहे.
दुसरा भाग आहे तेथून आणि आहे त्यातून सुरुवात करा. अमुक एक झालं की मी आनंदी होणार आहे आणि अमुक एक झालं नाही तर मी आनंदी होणार नाही, असं या जगात काही नाही आहे तेथून आणि आहे त्यातून सुरुवात करायची आहे. बघा, वारीला जाणारी व्यक्ती आहे तेथून आणि आहे त्यातून वारीला जाते. मी 21 दिवस वारंवार का म्हणतोय, तर 21 दिवसाचा हा एक प्रशिक्षण केंद्र आहे असं मला म्हणावं असं वाटलं. आणि आत्ताच विकास पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी नेमाने वारीला जावं, म्हणजे दरवर्षी हे प्रशिक्षण आपण ताजं करावं. आणि जास्तीत जास्त, आता परमानंद हा शब्द आहे, खरं आनंदाच्या पलीकडे आहे तो. आपल्या शामराव मेस्त्री ऐकतायत, त्यांना माहिती आहे की हा जो आनंद आहे हा आपल्याला साधू संतांच्या चेहऱ्यामधून दिसतो, कारण ते एक मोठे चित्रकार आहेत. तर तो आनंद चेहऱ्यावर त्याला परमानंद म्हणतात. हां, तर आहे तेथून आणि आहे त्यातून सुरुवात करायची, हा दुसरा मुद्दा झाला. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य. आता तुम्ही मला सांगा की साधारण 14 किलोमीटरपासून 25-28 किलोमीटर असा तो वेगवेगळा प्रवास आहे. मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे विश्रांतीची वेळ आणि रात्रीच्या मुक्कामाची वेळ, तिकडच्या सोयी. तर एवढं जर चालणार असेल व्यक्ती तर शारीरिक व्याधी किंवा नाहीच आणि मानसिक तर नाहीच नाही, कारण एकच ध्यास की चंद्रभागेत स्नान आणि कळसाचं दर्शन, बस. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या सवयी आपण बाऱ्या बघणार आहेत, ह्या त्यांच्या जीवनात उरलेल्या जे काही एक 340-39 दिवस 44 दिवस असतील त्याच्यात त्यांना ते अनुभवता येतात. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, या तिसऱ्या गोष्टीनंतर प्रश्न येतो समर्पण, आत्मसमर्पण. वारी हा विषयासाठी मी समर्पित आहे. आता समर्पणामध्ये काय काय आलं बघा, तो बघून घे, त्याला काळजी. नाहीतर आमच्याकडे काय आहे, मी माझं घमंड. इथे मी माझं नाही आहे, समर्पण आहे पूर्ण. आणि हेच आपल्या आयुष्यात असायला पाहिजे, कारण मी माझं हा जो आहे ना, अभिमान नाही, मोठेपणा नाही. आणि मगाशी एक छान शब्दात त्यांनी सांगितलं, सर्व समान आणि तृप्त गरीब श्रीमंत. ते देवाकडे काही मागत नाही आहेत, पण समर्पित आहेत. हे आपल्या आयुष्यामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये गरजेचा चौथा पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये ना, समर्पणामध्ये विश्वास येतो, हा महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की ज्या माणसाचा स्वतःवरच विश्वास नाही तो कोणावर विश्वास ठेवू शकत. आपल्याला समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा येतो जेव्हा आपल्यावर पूर्ण विश्वास असतो. आणि समर्पणामध्ये विश्वास आलेला आहे. देवाला माऊली बनवणं आणि इहलोकाचे पाश, संसाराचे पाश बाजूला सारून भक्ती रसात झोकून देणं म्हणजे समर्पण. झोकून देणं म्हणजे काय, विश्वास पण आला आणि आत्मविश्वास आला. पांडुरंगाला काळजी, तो बघून घेईल, तो सांभाळेल. मी वारीला जाऊन माझे जीवन सदैव आनंदी व समाधानी असणार आहे, समृद्ध असणार आहे, हा विश्वास. आणि माझ्या वारीच्या काळामध्ये माझ्या ज्या काही अडचणी आहेत, माझे जे काही दैनंदिन विषय आहेत ते तो सांभाळेल, हा पण एक विश्वास झाला. बघा विश्वासाची किती अंग आहेत. हल्लीच आपल्याकडे एक व्हॉट्सॲपवर एक क्लिप फिरली की आई मुलाला म्हणते मला वारीला जायचं आहे. मुलगा म्हणतो नको, या दरवर्षी जायलाच पाहिजे, असं आहे का? तरी
आई निघून जाते वारीला आणि इथे मुलाला आई असल्याचा आभास होतो आणि मग तो आपल्या मित्राला विचारतो, कुठे गेला होता? अरे तुझी आई आली ना वारीवरून, तिला माझ्याबरोबर आली आहे. तर तो म्हणाला, मग इतके दिवस घरात वावरत होती ती कोण? हा एक विश्वासाचा भाग आहे. 6वा मुद्दा आहे मनुष्य कळपातला आहे. लक्षात घ्या, काय छान आहे हो वारीमधलं वातावरण बघा. मनुष्य कळपातला आहे. एकटेपणा, लोनलीनेस हा शहरी एक असा रोग आहे की ज्याला उपाय नाही. माझं सगळं व्यवस्थित आहे, मला काय कमी आहे, मला कोणाची गरज नाही, माझ्या इतका हुशार कोणीही नाही, हा जो परत मी वरून आपण आलो. पण एकटं राहण्यासाठी जो काही स्वभाव येतो, एकटं राहणं हा शरीर आहे. गावाकडे कोणी एकटं नसतं. पण वारीमध्ये गंमत बघा. वारीमध्ये मी एकटा आहे, माझ्याबरोबर पंढरी आहे आणि त्याच्याबरोबर मी चालतोय. वारीमध्ये 100, 200, 300 माणसांचा ग्रुप आहे, ज्याच्याबरोबर मी दुपारी जेवताना खातानाचा वेळी एकत्र असतो, रात्री तंबूमध्ये एकत्र असतो, भजन कीर्तनाला एकत्र असतो, पहाटेच्या प्रातर्विधीला वगैरे एकत्र असतो, पहाटेचं देवदर्शनापर्यंत एकत्र असतो. परत मी माझी वारी चालायला सुरुवात करतो, एकटा किंवा 100, 200, 300 माणसांबरोबर. पण ही फक्त 100, 200, 300 माणसं नसतात, हा कळप लाखोंचा आहे. आणि तो फील आपल्याला थोडा तरी घेता आला आणि त्यामुळे ही सांगड घालण्याचा माझा विचार झाला. वारीत लाखो वारकरी असतात आणि ते नेमाने दरवर्षी जातात. आता आपल्या वैद्यकीय शरीराच्या वैद्यकीय भागाचा जर विचार केला तर मध्यंतरी आपल्याला माहिती आहे, विठ्ठल 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 हा गजर आहे. विठ्ठल 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 हा गजर जर प्रत्येकाने 10 मिनटं केला दररोज तर 8-10 दिवसात त्यांचे बरेचसे पॅरामीटर्स कमी होतात, ब्लड प्रेशरचे वगैरे. असा शोध घेऊन बऱ्याच जणांवर प्रयोग करून त्याचे पेपर्स पण सबमिट केलेले आहेत. आता मला सांगा, 21 दिवस 250 किलोमीटर चालताना सतत जर विठ्ठल विठ्ठल जर म्हणत असेल तर त्यांचं वैद्यकीय म्हणजे मगाशी आपण 2 भाग बघितले, शारीरिक आणि मानसिक. आता हा मेडिकल भाग, तो फिटच असणार. कळलं की नाही? काही नव्याने जातात, त्यांच्या पोठऱ्या किंवा पायाला किंवा पावलांना थोडासा लोड येतो, कारण शरीर आहे शेवटी ते. पण परत चालताना ते जाणवत नाही. त्यामुळे विठ्ठल नामाचा महिमा प्रत्येकाला तिथे मिळतो. 8वा पॉईंट आहे, माझ्या आनंदाला मीच जबाबदार आहे. वारीला मी जाण्यामध्ये मीच जबाबदार आहे. की दुसऱ्यांनी काय करावं, त्यांनी काय केलं, तो वारीला गेला का, ह्याच्याशी कोणाचाही संबंध नसतो. वारी आहे, जायचं आहे, समर्पण आहे. त्यामुळे माझ्या आनंदाला मीच जबाबदार आहे. मला वारीला जायचं आहे, मी आनंदाने जाणार. आत्ता बघा ना, आपल्या नैनाताईंनी डोक्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती धरली होती, विकास पाटील सांगताना. हा स्वतःचा विषय आहे, स्वतःचा विश्वास आहे आणि मीच माझ्या या विषयाला जबाबदार आहे. वारी आपल्याला काय सांगतं? वर्तमान जगा, फार महत्त्वाचा विषय आहे. आम्ही म्हणतो की काल दिवे घाटात वारी होती तेव्हा पाऊस जोरात पडला, पण सासवडला पाऊस पण नव्हता आणि ऊन पण नव्हतं, जिथे आपण यमाई मातेच्या शिरसीच्या यमाई मातेच्या देवळाच्या इकडे होतो. पण 21 दिवसात ऊन, पाऊस, थंडी किंवा ऊन पाऊस दोन्ही नाही, काही भ्रांत, काही चिंता,
नाही आहे. कारण ते वर्तमान काळ जगताय. आला पाऊस तो पण तेवढ्याच उत्तम रीतीने स्वीकारायचा, ऊन लागलं तेवढ्याच उत्तम रीतीने स्वीकारायचं. कारण ह्या गोष्टी चालू राहणार आहेत. परंतु वर्तमान जगायचं म्हटलं, उद्या काय होईल, उद्या पाऊस येईल का, वेधशाळेने काय सांगितलं, याचा वारकऱ्यांशी काहीही संबंध नाही. आपण पण आपल्या आयुष्यात ठेवू नये. ट्रेनला गर्दी असेल का, ठेवू नये. जायचं आहे, निघायचं आहे, गर्दी आहे, एखादी गोष्ट गाडी सोडायची, पुढची गाडी मिळते. ही जी सकारात्मकता आणि वर्तमान जगण्याची क्रिया आहे ना, ती आपल्याला वारी शिकवते. एक प्रार्थना आहे बघा, त्या माझ्या 12 सूत्री कार्यक्रमात आहे की हे देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता मला दे. एखादी गोष्ट मी बदलू शकत नाही. माणसाचं काय झालेलं आहे, त्याच्या गरजा आणि हव्यास यात बराच फरक येतो. गरजेच्या गोष्टी वेगळ्या, हव्यास हा शब्द जरा लाऊड आहे, मोठा आहे. पण मला हे पाहिजे, मला ते पण पाहिजे, ते मिळालं तरी चालेल, आणि मूळ गरजा याच्यात खूप फरक आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की ही परिस्थिती, म्हणजे मी अमुक असतो तर, आणि माझा 3 BHKचा ब्लॉक असता तर वगैरे. तर जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती मान्य करायची, मनाची प्रसन्नता दे. आणि जी परिस्थिती मी बदलू शकतो किंवा शकते ते करण्यासाठी लागणारी क्षमता मला दे. आणि या दोन्ही गोष्टींचा विचार करण्याची बुद्धी दे, काय मी बदलू शकतो आणि काय नाही. आता मला सांगा, आज 14 किलोमीटर जायचं आहे, उद्या 28 किलोमीटर जायचं आहे. बदलू शकतो का, नाही, मान्य करायचं. वारी शिकवते की ह्या गोष्टींवर मी माझा हक्क नाही ना. आज मी इथेच आराम करीन मध्यानाच्या ठिकाणी, वारीला पुढे जाऊन दे, उद्या मी पळत पळत जाऊन त्यांना गाठीन, असं वारकरी म्हणत नाही. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती तो मान्य करतो, म्हणजे अनकंडिशनल, विना अट मान्य करतो. आणि बदलू शकतो ती करतो, म्हणजे तेवढी पायपीट करतो, देवाचं नाव घेतो आणि सर्वांबरोबर, लाखो वारकऱ्यांबरोबर वारीला जातो. समोर जे जे येईल ते जास्तीत जास्त आनंदाने स्वीकारायचं, हे आपल्याला वारी शिकवते. 10वा विषय असा आहे, काही नसताना संयम आणि सर्व काही असताना नम्रता. ही वारी शिकवते. माऊली माऊली, समोरच्याला काय अडचण आहे तिथे माऊली तुझी अडचण, मला काय अडचण आहे तिथे माऊली माझी अडचण बघ. हे काय विषय आहे माहिती नाही आहे. आणि ही फक्त आपल्याला तिथेच शिकायला मिळते. कारण संयम काही नसताना आणि सर्व काही असताना नम्रता, ही माऊली आपल्याला सहज शिकवते. आणि तीच नम्रता आणि तोच संयम वारकऱ्यांच्या जीवनामध्ये उरलेल्या जे काही 344 दिवस आहे त्याच्यात येत असणार, आपल्याला अनुभवायला मिळतं. आपल्याला जिथे वारकरी म्हणून विठ्ठल मंदिर डोंबिवलीचं आहे, तिकडची भजनं म्हणा, किंवा त्यांचा जो हरिपाठ चालतो 200-200, 400-400 लोकांचा, किंवा ज्ञानेश्वरी वाचन चालतं, तेव्हा आपल्याला हे बघायला मिळतं, नम्रता आणि संयम. आनंदी जीवनामध्ये सगळ्यात मोठं साधन म्हणजे माफ करणं आणि माफी मागणं. आम्हाला माफी मागण्याची लाज, माफ करण्यामध्ये आमचा गर्व, आमचा मोठेपणा आड येतो. परत बघा ना, आपल्याला वारी काय शिकवते, मगाशासारखंच आहे, संयम आणि नम्रतेसारखं, की प्रत्येक जणामध्ये देव आहे. त्यामुळे माफ करणं आणि माफी मागणं आलं कुठे वेगळं, हे वारी शिकवतं आपल्याला. आता एक शेवटचा मुद्दा आहे 12वा, आणि तो आहे दिनचर्या. मागे एका
ज्येष्ठ नागरिक संघात प्रश्न विचारला होता मी, दिनचर्या ज्येष्ठत्वात पाहिजे का? हा जरा ज्येष्ठांचा विषय आहे. खरा दिनचर्या हा साधारण 8 वर्षाच्या बालकापासून सगळ्यांना पाहिजे. दिनचर्या आपल्याला जे लाभ देते ते दुसरं काही नाही. दिनचर्या म्हणजे काय? स्वतःहून स्वतःचं 24 तासाचं टाइम टेबल करायचं आणि ते पाळायचं. फक्त ते पाळत असताना कसं आहे, शाळेत जाणारी मुलं त्यांना वेळेत जायला लागतं, घरातली गृहिणी आहे त्यांना वेळेत डबा द्यायला लागतो मुलांना आणि ऑफिसला जायला स्वतःला आणि आपल्या यजमानांना. त्या सांभाळून आपली दिनचर्या ठरवावी आणि ती नेहमी पाळावी. म्हणजे त्याच्यात काही असू शकतं. सकाळचं एक 40 मिनिटाचं चालणं असू शकतं. असं गरजेचं नाही आहे की चालून येऊनच आंघोळ करून चालतंय, आंघोळ करूनच चालायला जायला पाहिजे असं नाही, पण दिनचर्या ठरवा आणि ती पाळा. आता आपल्याला विकास पाटीलांनी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचं 3:30 वाजता. काय ही चांगली सवय गावाकडच्या लोकांना लागू शकते. आपल्या सगळ्या विधी आणि शुद्धिक्रिया उरकायच्या, पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. हल्ली आपण जेव्हा वारीच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा एक ग्रस्त भेटले. ते म्हणाले, आमचं 150 लोकांचा संच आहे, पण मी चालताना सगळ्यांबरोबर चालायची गरज नाही, आम्ही भेटतो मागे पुढे एकमेकांना. माझा आता खाऊन झालो, मी निघालो, माझी लोक भेटेपर्यंत मी पुढे नामस्मरण करीन कुठेतरी बसून. हा जो भाग आहे ना, प्रत्येक जण अलिप्त पण आहे, कारण इथे अलिप्तता शिकवली जाते. आम्ही आहे लाखो लोकांमध्ये, मी आहे माझ्या ग्रुपमध्ये, पण मी अलिप्त पण आहे. अलिप्त म्हणजे काय? काडीमोड नाही, वेगळं स्वतःला मानणं नाही, स्वतःला एकटं करणं नाही. एखादी वेल असते एखाद्या झाडाचा आधार घेऊन उभी, त्याला अलिप्त म्हणता येईल की मी झाडाबरोबर आहे, झाडाचं शोषण करत नाही आहे, माझी मुळं पायाशी आहेत, परंतु मी माझं अस्तित्व वेगळं पण आहे, त्याला अलिप्तता म्हणतो. तर जेव्हा हा मला शोध लागला, कारण मी प्रत्येकाला सांगायचो की 21 दिवस जर तुम्ही सातत्याने एक स्वभाव बदलायचं ठरवलं तर बदलू शकतात. शेकडो वेळा मी कार्यशाळांमध्ये सांगितलेलं आहे. पण पंढरीच्या वारीच्या दृष्टीने जर विचार केला तर हे सगळे जे 12च्या 12 पॉईंट्स आपण त्या 21 दिवसामध्ये अंगवळणी पाडू शकतो. आणि म्हणून त्याला एक प्रशिक्षण म्हणावं असं मला वाटलं. आणि हा 21 दिवसाचा जर वारीचा अनुभव जर कोणीही नवीन माणसाने घेतला तर तो आयुष्यामध्ये पूर्णपणे आनंदी व समाधानीच होणार आहे. त्याला ध्येय निश्चित करता येतं, त्याला यश तर मिळणारच आहे आणि हे सगळे स्वभाव आपल्यामध्ये बाळगल्यानंतर तो आनंदी होणार आहे. आणि हे सगळं तुम्ही उत्तम रीतीने ऐकून घेतलं त्याबद्दल खूप आभार आहे. आणि इथे आपण विकास अनम्यूट करा. इथे आपण हा पंढरीच्या वारीचा जो विषय आहे त्याची सांगता करतोय. विकास, तुम्ही काय म्हणाल? काय नाही, मला सुद्धा हा वारीचा एवढा अभ्यास करण्यासाठी खानोलकर सरांनी आणि आपल्या PVK ग्रुपने संधी दिली, त्याचाही मला अभिमान आहे आणि आनंद आहे. वा वा. आणि एवढं म्हणून आपण इथे थांबतो आहोत. खूप खूप आभार.